नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पोलीस चालक भरती परीक्षा पीवायक्यू सिरीज आपली चालू आहे। जवळजवळ 5 पार्ट्स आपल्या इथे कंप्लीट झालेले आहेत। 51 प्रश्नपत्रिका पोलीस चालक भरती परीक्षा या पुस्तकामधून आपण ही सिरीज कंडक्ट करत आहोत। पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला वाहतूक विषयक 450 इम्पॉर्टंट एमसीक्यू स्वतंत्र प्रकरण मिळत आहेत। पोलीस चालक भरती 51 प्रश्नपत्रिका, याच्यामध्ये तुम्हाला वाहतूक चिन्हे, रोड मार्किंग, वाहतूक दिवे, वाहन इंडिकेटर, हँड सिग्नल हे सगळे पार्ट कलरफुल मिळत आहेत। लक्षात घ्या। मोटार वाहन कायदा पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे। मोटार वाहन विभाग संरचना माहिती दिलेली आहे। 24 प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयरच्या आहेत आणि 27 प्रश्नपत्रिका संभाव्य आहेत, जेणेकरून तुमची इथं परिपूर्ण अशी तयारी होईल। पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिली त्या लिंक वरती जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटला पोहोचता आणि तिथून तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता। जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमची डाऊट नोंदवा, त्याला रिप्लाय दिला जाईल। ठीक आहे, ओके। चला, तर पाठीमागच्या भागामध्ये आपण काय बघितलं होतं बघा। आपण वाहतुकीशी रिलेटेड जेवढे काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत ते कंप्लीट केले। आजचा जो आपला पार्ट आहे मराठी आणि जीके चा आहे। बहात्तर पासून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन मराठीचे आहेत। पहिला क्वेश्चन बघा, 72 नंबरचा क्वेश्चन। एक सिंपल तुम्हाला वाक्यप्रचार दिलेला आहे आणि त्या वाक्यप्रचाराचा अर्थ इथं विचारलेला आहे। 72 नंबरचा क्वेश्चन दिसतोय का बघा। बघा, आणि इथं एक IMP नोट मी तुम्हाला देते, जे 450 एमसीक्यू याच्यामध्ये दिलेत की नाही वाहतूक विषय, तर त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर एमसीक्यू चा पण समावेश आहे। ठीक आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर एमसीक्यू मधून जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शन वरूनच पुढे क्वेश्चन बनत असतात, लक्षात घ्या। आणि त्याच्यावरूनच हे 450 एमसीक्यू प्रिपेअर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इथं काहीही आणि कितीही डिफिकल्ट म्हणजे इझी लेवल, मॉडरेट लेवल आणि डिफिकल्ट लेवल 3 लेवल मध्ये आपला क्वेश्चन पेपर जो आहे तो सेट होत असतो, लक्षात घ्या। आणि इझी लेवलचे क्वेश्चन सगळ्यांना येतात। मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल जी असते ना, ती डिपेंड करते की एखादा विद्यार्थी किती सखोल अभ्यास करतोय। ओके, असो। चला, 72 नंबरचा क्वेश्चन बघा। लंकेची पार्वती या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारलाय। एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे। पहिला ऑप्शन आहे सोने घातलेली स्त्री, नाही येणार, बरोबर। पित्त घातलेली, दागिना न घातलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती। ठीक आहे, पण असं नाही की प्रत्येक वेळेस शब्दसंग्रह सोपाच विचारतील, अवघड सुद्धा विचारू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन बघा। पुढचा प्रश्न आहे, मंगेश अभ्यास करत नाही म्हणून शेवटी नापास होतो। एक सेंटेन्स तुम्हाला दिले इथं की मंगेश अभ्यास करत नाही म्हणून शेवटी नापास होतो। हे जे वाक्य आहे याच्यामधले म्हणून हा जो शब्द आहे हा खालीलपैकी कोणतं अव्यय आहे असं तुम्हाला विचारले। पहिला ऑप्शन आहे शब्दयोगी अव्यय, दुसरा ऑप्शन आहे केवल प्रयोगी अव्यय, तिसरा ऑप्शन उभयान्वयी अव्यय, चौथा ऑप्शन धातू साधित शब्दयोगी। ऑप्शन बघा, शब्दयोगी, केवल प्रयोगी, उभयान्वयी, धातू साधित शब्दयोगी। काय येईल उत्तर बघा। 73 नंबरचा क्वेश्चन। उभयान्वयी अव्यय आहे, बरोबर। उभयान्वयी अव्यय। इथं धातू साधित आणि केवल प्रयोगी फक्त इलिमिनेट होतील, बरोबर। मग आता इथं काय होतं माहिती का, तुम्हाला इथं माहित पाहिजे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय। उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, हे कंटेंट जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला इथं उत्तर येणार। इव्हन उभयान्वयी अव्यय आणि त्यांचे जे प्रकार आहेत ना, तर त्याच्यावरतीच तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन येणार आहेत, लक्षात घ्या। दोन शब्द किंवा दोन वाक्याचे जी जोड करतो किंवा जोडणारं जे कार्य करतो त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो, बरोबर। लिंग, वचन, विभक्ती, पुरुष याच्यामुळं उभयान्वयी अव्ययामध्ये बदल होतो का, बदल होत नाही, म्हणून यालाच अविकारी अव्यय असं म्हणतात। काय म्हणतात, अविकारी अव्यय। का बरं अविकारी, बदल होत नाही, लक्षात घ्या।
ठीक आहे. याच्यामध्ये मग प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक हे पण प्रकार पडतात, ज्याच्यावरती तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे टॉपिक तुम्हाला कोणता कव्हर करायचा आहे, उभयान्वयी, अव्यय आणि त्याचे प्रकार. लक्षात आलं? हा. दोन किंवा अधिक शब्द, दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हटलं जातं? उभयान्वयी अव्यय. मी कथा व कादंबरी वाचतो, तो स्वभावाने चांगला आहे पण विश्वासू नाही. उदाहरण आहेत उभयान्वयी अव्ययाची. ओके. दोन प्रकार पडतात. दोन मध्ये पण पुन्हा उपप्रकार पण पडतात. विकल्प बोधक असेल, न्यूनत्व बोधक असेल, तर तुम्हाला ते करावे लागतील. विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? विदूषक नाही, आयुष्यमान नाही, मूर्ख नाही, विद्वान. विद्वान आणि विदुषी. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? पहिला ऑप्शन आहे सेवा करणे, दुसरा ऑप्शन सैन्यासाठी त्याग करणे, तिसरा ऑप्शन आर्थिक लाभ नसणारे काम करणे, चौथा ऑप्शन फायदा असणारे काम करणे. 75 नंबरचा क्वेश्चन बघा. 75. आर्थिक लाभ नसणारं काम करणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? संयुक्त वाक्य, आज्ञार्थी वाक्य, मिश्र वाक्य, नकारार्थी वाक्य. मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. संयुक्त वाक्य, आज्ञार्थी वाक्य, मिश्र वाक्य, नकारार्थी. इथं आज्ञार्थी आणि नकारार्थी हे दोन ऑप्शन इलिमिनेट होतील इझिली. संयुक्त आहे का मिश्र आहे? स्वरूपावरून पडणारे प्रकार, अर्थावरून पडणारे प्रकार. 76 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 मिश्र आहे. बरोबर. म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. मला डॉक्टर व्हायचं आहे, जीवशास्त्राचा अभ्यास करतो. ओके. वल्कल या शब्दाचा अर्थ काय? वल्कल या शब्दाचा अर्थ काय? पहिला ऑप्शन आहे प्राण्यांच्या चामडीपासून बनवलेले वस्त्र, दुसरा ऑप्शन आहे झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र, तिसरा ऑप्शन आहे कापसापासून बनवलेले वस्त्र आणि चौथा ऑप्शन आहे सिंथेटिक दोऱ्यापासून बनवलेले वस्त्र. चला, वल्कल या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला. 77 नंबरचा क्वेश्चन. दुसरा ऑप्शन बरोबर. झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र म्हणजे वल्कल. जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जंगम संपत्ती किंवा जंगम मालमत्ता. जंगम म्हणजे स्थावर नाही, विरुद्धार्थी येतो. बरोबर. जंगम म्हणजे इथे भाड्याने हा शब्द दिलाय, हा समानार्थी आहे का बघा. ठीक आहे. जिथं जिथं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारला जातो ना, तिथं तिथं ऑप्शन मध्ये समानार्थी शब्द सुद्धा असतात. पूजा या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता? पूजा, आरती, भक्ती, पूजा. एक पूजा, अनेक पूजा. बरोबर. थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? फराळ थंड झाल्यानंतर खाणे, फराळा व्यतिरिक्त इतर अन्न खाणे. शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, लक्षात घ्या. भरपेट फराळ करणे, उपाशी राहणे. याचा अर्थ काय होतो? उपाशी राहणे. म्हशीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता? रेकणे, खिंकारणे, चित्कारणे, हंबरणे. म्हशीचा म्हटलंय, गाईचा नाही म्हटलंय. बरोबर. घोडा खिंकारतो. बरोबर. रेकणे. लक्षात घ्या. सिली मिस्टेक होतात छोट्या छोट्या. नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? नगद नारायण या शब्दाचा अर्थ कोणता? धन दांडगा व्यक्ती, अतिश्रीमंत व्यक्ती, कंगाल व्यक्ती, उदार न घेणारी व्यक्ती. 82 नंबरचा क्वेश्चन बघा. 82. नगद नारायण म्हणजे कंगाल व्यक्ती. ठीक आहे. ओके. कंगाल व्यक्ती. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? क्वेश्चन बघा. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, साम्यवादी नाही. बरोबर. प्रिएम्बल जे आपण बघतो, उद्देश पत्रिका किंवा सरनामा म्हटलं जातं त्याला, तर हे नाही.
खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम. 7 सिस्टर्स म्हणतो आपण याला. उत्तर दक्षिण म्हटलेला आहे. मॅप थोडा डोळ्यासमोर आणा. आपल्या भारताचा मॅप इथं मी रफ काढते, लक्षात घ्या. रफ काढते. इथून हा जो भाग येतो ना, हा भाग तुम्हाला विचारला इकडचा. अरुणाचल प्रदेश, मणिपूर. 84 नंबरचा क्वेश्चन बघा. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि शेवटी मिझोरम. बरोबर. मॅप रिडिंग थोडस तुमचं चांगलं पाहिजे. ऍटलीस्ट स्टेट तरी माहित पाहिजे. ठीक आहे. ओके. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही? बोलिव्हिया, चिली, उरुग्वे, कोलंबिया. जगाचा भूगोल. अगेन तुम्हाला मॅप वरतीच क्वेश्चन आहे. आता असे क्वेश्चन अनपेक्षितपणे येतात. याच्यासाठी जगाचा भूगोल अतिशय डीप मध्ये अभ्यासला पाहिजे असं पण नाही, पण ऍटलीस्ट जसं मी तुम्हाला बोलले की तुम्हाला देश माहित पाहिजे, त्याच्यानंतर स्टेट माहित पाहिजे, राजधान्या माहित पाहिजे, इतकं तरी माहित पाहिजे. याचं उत्तर येऊन जाईल चिली. ठीक आहे. एकदा जगाचा मॅप बघून घ्या. उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. महाराष्ट्रातील नदी प्रणाली, भारतातील नदी प्रणाली. ठीक आहे. उत्तर दक्षिण म्हटलेलं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे, उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, गोदावरी रिव्हर, भीमा नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. नर्मदा आणि तापी. आता क्रम जर लावला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. एवढी जी मी हिंट दिली त्याच्यावरून तुम्ही समजू शकता. बरोबर. काय येईल उत्तर बघा. उत्तर दक्षिण म्हटले, नर्मदा येणार अगोदर. लक्षात आलं. नर्मदा रिव्हर आधी येणार. नर्मदा रिव्हर आधी येणार उत्तरेकडे. त्याच्यानंतर तापी रिव्हर, त्याच्यानंतर गोदावरी आणि त्याच्यानंतर भीमा नदी. म्हणजे उत्तर आलं आपलं तिसरा ऑप्शन. ठीक आहे. खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही? खालीलपैकी कोणती खाडी कोकणातील खाड्या? पूर्णगड, भारमे, केळशी आणि कर्ली. 87 नंबरचा क्वेश्चन बघा. भारमे आणि कर्ली या दोन्ही खाड्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळत नाहीत. पूर्णगड आणि केळशी आढळतात. लक्षात घ्या. सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्य मूर्ती सापडली आहे? हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल का कालीबंगन. सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्य मूर्ती सापडली आहे? 88 नंबरचा क्वेश्चन. मोहेंजोदडो. प्राचीन भारत स्टेट बोर्डाची पुस्तकं केली तरी सफिशियंट आहे. आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल तर फक्त एवढं एक पुस्तक केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही? बौद्ध धर्माच्या परिषदा आणि त्या परिषदांचे अध्यक्ष कोणत्या राजाने ती परिषद कंडक्ट केली होती? हे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इतर ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये विचारलं जातं, कंबाईनला विचारलं जात नाही. सारनाथ, राजगृह, वैशाली, काश्मीर. कोणत्या ठिकाणी धर्म परिषद झाली नाही? आता ज्या 4-5 जेवढ्या काही परिषदा होऊन गेल्यात त्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. राजगृहला झाली होती, वैशालीला झाली होती, काश्मीरला झाली होती, सारनाथला झाली नव्हती. लक्षात ठेवा बरं का. हा प्राचीन बौद्ध महापरिषदा राजगृह बिहार, बरोबर. वैशाली बिहार, पाटलीपुत्र मगधची राजधानी, कुंडलवन काश्मीर इथं झाली नव्हती. ठीक आहे. खालील राज्यकर्त्याच्या सर्वात आधी ते सर्वात नंतरचा क्रम लावा. म्हणजे तुम्हाला इथं काय म्हणतात त्याला बरं, टाइमलाईन विचारले हिस्ट्रीची. जलालुद्दीन खिलजी, गियासुद्दीन बलबल, रझिया सुलतान, अलाउद्दीन खिलजी. दिल्ली सल्तनत, रझिया सुलतान आली पहिल्यांदा, बरोबर. रझिया सुलतान नंतर, आधी ते नंतर विचारलंय. गियासुद्दीन बलबन येतो, त्याच्यानंतर जलालुद्दीन खिलजी. म्हणजे अलाउद्दीन खिलजी जरी शेवटी असला ना तरी तुमच्या इथं 2 ऑप्शन इलिमिनेट होतात. जो टाइम तुम्ही इथं स्पेंड करणार आहे तो तुमचा वाचतो. ठीक आहे. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. पेशवा सैन्याची व्यवस्था, सुमंतवर्ती पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन होता. मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ, बरोबर का.
त्याच्यावरती क्वेश्चन होता. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. सुमंत हे चुकीचं आहे, आपण पाठीमागं बघितलं होतं. पेशवा पण चुकीचा आहे, सचिव पण चुकीचा आहे, अमात्य जमा खर्च पाहणे हे बरोबर आहे. ओके. पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? पहिला ऑप्शन पंजाब, दुसरा ऑप्शन हरियाणा, तिसरा राजस्थान, चौथा मध्य प्रदेश. पानिपत हे ऐतिहासिक शहर हरियाणा राज्यामध्ये आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून समिती स्थापन करण्यात आली? पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण अभिजात भाषेवरती क्वेश्चन होता. ज्ञानेश्वर मुळे, उमाकांत दांगट, किशोरराजे निंबाळकर, सुरेश प्रभू. 93 नंबरचा क्वेश्चन, 93 नंबरचा क्वेश्चन, पहिला ऑप्शन ज्ञानेश्वर मुळे. ठीक आहे. मिळालाय का अभिजात भाषेचा दर्जा? मिळालाय. टोटल किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय सांगा कमेंट बॉक्स मध्ये. पुढचा क्वेश्चन आहे, म्हणजे हे क्वेश्चन करंट अफेअर्सचे आहेत बरं का. पुढचा क्वेश्चन जोड्या ओळखा. बघा, तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये आता येणारी पण तुमची जी परीक्षा आहे तिथं तुम्हाला स्पोर्ट्स वरती क्वेश्चन येतात. हा 94 नंबरचा क्वेश्चन बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. क्रीडा क्षेत्र बरोबर. त्याच्यानंतर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदा विचारल्या जातात. अमेझॉन कंपनीचे प्रमुख तुम्हाला विचारलेले आहेत, काहीतरी न्यूज मध्ये असेल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिसा, चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री आणि स्टेट यांच्या पण जोड्या लावायचा क्वेश्चन तुम्हाला जीके मधून येऊ शकतो. आता इथं जर बघितलं 96 नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर उत्तर काय येईल? जेफ बेझोस अमेझॉनचे प्रमुख आहेत. 97 नंबरचा क्वेश्चन का विचारला हा क्वेश्चन? जेफ बेझोस यांनी भारताला भेट दिली होती का? 97 नंबरचा क्वेश्चन जो आहे, आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू, तमिळनाडू MK स्टॅलिन, ओडिशा मोहनचरण मांझी आणि रघुवर दास. हे चुकीचं आहे. रघुवर दास का चुकीचं आहे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ठीक आहे. ओके. तर जीके आहे. जीके म्हणजे जितकं काही करंट न्यूज मध्ये चाललंय ते तुम्हाला माहित असायला हवं. मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावं बदलली, त्या संदर्भात तुम्हाला चुकीची जोडी ओळखा असा इथं क्वेश्चन आहे. करी रोड, लालबाग, चर्नी रोड, गिरगाव, मरीन लाईन्स, मुंबादेवी, किंग्स सर्कल, माझगाव. याच्यामध्ये हे बरोबर आहे. 3 बरोबर आहेत. किंग्स सर्कल, माझगाव हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे तुमच्यासाठी क्वेश्चन. 99 नंबरचा क्वेश्चन बघा, संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र कोलकाता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक, UR राव सॅटेलाइट सेंटर हैदराबाद. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे बरोबर आहे. दरड अंदाज केंद्र कोलकाता हेही बरोबर आहे. अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकला आहे हेही बरोबर आहे. पण UR राव सॅटेलाइट सेंटर हे हैदराबादला नाही. कुठं आहे UR राव सॅटेलाइट सेंटर? चला, UR राव सॅटेलाइट सेंटर बेंगलुरू बरोबर, बेंगलुरू. त्याच्यामुळे हे चुकीचं येतं. आणि तुम्हाला करंट अफेअर्स मधून शेवटचा क्वेश्चन होता, 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. ठीक आहे. ओके. आणि इथं हा क्वेश्चन पेपर संपतो. तर आपण जवळजवळ 7 पार्ट कंप्लीट केलेले आहेत या प्रश्नपत्रिकेच्या पुस्तकामधून. पोलीस चालक भरती 51 प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये 24 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि बाकीच्या तुम्हाला प्रॅक्टिस साठी क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. तर इतक्या सगळ्या क्वेश्चन पेपर्स ऑनलाईन सर्च करणं, त्याची उत्तरं पाहणं पॉसिबल नाहीये. क्वेश्चन पेपर मिळत पण नाहीत. सो वेळ न वाया घालवता पुस्तक परचेस करून तुम्ही तुमची तयारी जी आहे परिपूर्ण करू शकता. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.